नमस्कार, मी सायली फंगाळ. आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. पाहूया आजची विशेष बातमी. आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ मावडी यांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव पिंपळगाव राजा रस्त्यावर पुलांशिवाय झिगझॅग काम. संतप्त ग्रामस्थांकडून इंजिनियर ठेकेदाराचा शोध. 15 किलोमीटर पीएम ग्राम सडक योजनेतील रस्ता वादात. 7 ते 8 ठिकाणी खोल खड्डे. दळणवळण सेवा ठप्प. नांदुरा तालुक्यातील मालेगाव ते पिंपळगाव राजा दरम्यान पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेला 15 किलोमीटरचा रस्ता सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या रस्त्यावर एकही पूल न बांधता झिगझॅग पद्धतीनं रस्ता तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर तब्बल 7 ते 8 ठिकाणी पुलांचे कामच करण्यात आले नसून खोल खड्डे तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की एसटी बस, ट्रक सारखी मोठी वाहनं या मार्गावरून जाऊ शकत नाही. या मार्गावरील 4 ते 5 गावांचा दळणवळण संपर्क जवळपास ठप्प झाला असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संतप्त ग्रामस्थांकडून संबंधित इंजिनियर आणि ठेकेदाराचा शोध घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान शासनानं या संपूर्ण कामाची तातडीनं चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आमचे सहकारी योगेश सौभागे व गजानन बोरकर. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजची बातमी आवडल्यास यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज सदैव आपल्या सेवेत. धन्यवाद. गाडी टू व्हीलर सर नवा ऐकून येणार सगळे नदीत विटाच्या भट्ट्या आहेत बेकायदेशीर. हो घेतला येडे तो खडगावपर्यंत होता आणि तो प्रधानमंत्रीचा डबल वापस आंबा वा वा ठेकेदारानं फुलच खाल्ले. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.